नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली नागराजच्या बाबतीत किंवा प्रियाच्या बाबतीत महिपत हा पिसाळलेला आहे आणि महिपतला खूप राग आलेला आहे. त्याला खूप वाईट वाटलेलं आहे, कारण जे काय घडलेलं आहे ते खूप भयानक असं आहे. कारण साक्षी जेलमध्ये आहे आणि प्रिया सुटलेली आहे. त्यामुळं महिपतला खरं तर खूप राग आलेला असतो आणि महिपत मात्र आता म्हणतो की काही करून ह्या प्रियाच्या बाबतीत काहीतरी असं करणार आहे की ज्यामुळे ह्या प्रियाची वाट लागली पाहिजे, असा विचार आता महिपतने केलेला असतो. आणि त्यासाठी महिपत हा प्रियाला उद्ध्वस्तच करायचा आहे असं तो ठरवून बसलेला असतो. आणि त्यामुळं महिपतने हा अर्जुनला फोन करून सत्य सांगितलेलं आहे. प्रिया खोटी आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडलेली आहे. महिपतकडून बऱ्याच गोष्टींचा उलगडा रविराज समोर झालेला आहे आणि त्यामुळं रविराजला नागराजचं 22 वर्षापूर्वीचं कारस्थान समजलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुन इकडे आता प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो. प्रियाच्या रूममध्ये तो शोधाशोध करत असतो. अर्जुनच्या डोक्यातून अजून तरी गोष्टी गेलेल्या नसतात, कारण ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे त्यामुळं अर्जुनच्या डोक्यातून त्या गोष्टी गेलेल्या नसतात. प्रियाचं वागणं, प्रिया आजपर्यंत सगळ्यांशी ज्या पद्धतीने वागत आहे ते सगळं अर्जुनला आठवत असतं. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो की नाही, मला खात्री आहे की ह्या तन्वीचं असं काहीतरी गुपित असणार आहे जे बाहेर येणं खूप गरजेचं आहे. हा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू असतो आणि अर्जुन त्यासाठीच आता प्रयत्न करू लागलेला असतो. परंतु इकडे प्रियाची एक वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. प्रियाच्या डोक्यात काय सुरू आहे, कारण आता सुभेदारांनी तर घरात घेतलेलं नाही आहे, पण किल्लेदारांना गुंडाळणं तर माझ्या हातात आहे ना, असा विचार प्रिया करत असते. आणि प्रिया मात्र आता रविराज घरी नाही ही संधी पाहते आणि मग मात्र तिने काडी ओढलेली असते आणि स्वतःला पेटवून घ्यायला सुरुवात करत असते. तिने तिथे रॉकेल टाकलेलं असतं आणि प्रतिमाला आगीची खूप भीती असते. या गोष्टी तर आपल्याला माहितीच आहेत, पण प्रतिमा इतकी घाबरलेली असते. प्रिया मात्र तिथे रॉकेल ओढते, काडी ओढते आणि ते सगळं पाहू लागते. आणि आता मात्र ती विचार करत असते, काहीही झालं तरीही आता प्रियाच्या डोक्यात एकच विचार सुरू असतो, तो म्हणजे की यांनी मला घरात घेतलं पाहिजे. आता प्रतिमाच्या पुढे कोणतंच ऑप्शन राहत नाही, कारण नागराजही गयावया करू लागतो आणि त्याचबरोबर अश्विनसुद्धा. प्रतिमात्या प्लीज बघ ना, तू असं नको करू, तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं, प्लीज एकदा विचार कर, असं सगळं सुरू झालेलं असतं. आणि नागराज ज्या पद्धतीने इथं गयावया करत असतो, प्रतिमा घाबरलेली असते आणि आता मग यांच्या सगळ्यांच्या समोर काहीच ऑप्शन राहत नाही, कारण प्रियाला घरात घेण्याशिवाय. पण रविराज मात्र घरी नसतात. आता जोपर्यंत रविराज येत नाहीत तोपर्यंत प्रियाचं काही खरं नसतं, कारण एकदा का रविराज आले की मग प्रिया मात्र पुरती अडकणार. हे मात्र सगळ्यांनाच माहिती असतं, हे प्रियालाही माहिती आहे. पण प्रियाला हेही माहिती आहे की आता त्याला पण कसं गुंडाळायचं, त्या रविराजला हेही तिला माहिती आहे, त्या किल्लेदारला कसं गुंडाळायचं हे तिला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं प्रिया आलेली असते, पण नेमकं रविराज येतात आणि रविराजांना मात्र खूप राग आलेला असतो आणि रविराज पुन्हा प्रियाला बाहेर काढतात. तर इकडे नागराज त्याचबरोबर सुमन सगळेजण बसलेले असतात. नागराज म्हणत असतो की दादा, तू असं करायला नको होतं, तुला माहिती आहे का या सगळ्यामुळं काय झालेलं आहे. तेव्हा रविराज म्हणतात, काय झालं या सगळ्यामुळं, म्हणजे तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे असं रविराज विचारतात. तेव्हा मात्र नागराज सांगू लागतो की दादा, अरे आपली तन्वी आपली आहे ना शेवटी, आपण जर तिच्याशी असं वागलं तर कसं चालेल सांग बरं, असं तो बोलत असतो. तेव्हा रविराज म्हणतात की नागराज, हे बघ कसं माहिती आहे का, तिच्या चुका झालेल्या आहेत आणि ती माझी मुलगी जरी असली तरी ती गुन्हेगार आहे, त्यामुळं तिला मी जवळ करू शकत नाही, अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि मग तेवढ्यात नागराजला महिपतचा कॉल येतो. आता महिपतचा कॉल आल्यावर नागराजच्या पुढे कोणताच ऑप्शन नसतो आणि नागराज मात्र धावतच निघालेला असतो. आणि त्याच वेळेस एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजेच की इकडे महिपतने आता फोन केलेला असतो आणि नेमका घाईघाईत नागराजकडून काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का प्रेक्षकांनो, नागराजचा जो मोबाईल आहे ना, तो मोबाईल तसाच राहिलेला असतो आणि तो मोबाईल विसरून जातो. आणि नेमकं त्या फोनवरती जेव्हा फोन आलेला असतो, मग रविराज तिथं असतात. रविराज म्हणतात की इतक्या वेळ झालं फोन आला आहे, कोणाचा फोन आलेला आहे, पाहिलं पाहिजे, असं म्हणत रविराज तो फोन उचलतात
आणि महिपतचा फोन त्यांना दिसतो, त्याच्यावरती नाव महिपतचं दिसतं. तेव्हा मात्र रविराजांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि रविराज म्हणत असतात की हे सगळं काय आहे. सुमन तिथं असते. सुमन थोडी घाबरलेली असते. तिला बिचारीला कळत नाही आहे की आता करायचं काय, कारण हे सगळं जे काही घडत आहे हे तिला माहिती आहे. तेव्हा रविराज म्हणत असतात की सुमन नक्की झालंय काय. तेव्हा सुमन मात्र घाबरलेली असते. सुमन म्हणते की भाऊजी, मला ना तुम्हाला खूप दिवस झालं एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इकडे रविराज म्हणतात काय झालं नक्की, तू कशाबद्दल बोलत आहेस. तेव्हा सुमन म्हणत असते की भाऊजी, हे ना महिपतला भेटतात, महिपतकडे जातात आणि त्याचबरोबर महिपत आणि त्यांचे खूप दिवसापासूनची मैत्री आहे. कारण आपल्याला असं वाटत असतं की हे कुठंतरी बाहेर जात आहे. जेव्हा जेव्हा ते सांगून जातात की मी मीटिंगला चाललेलो आहे, तेव्हा तेव्हा ते मीटिंगला गेलेले नसतात, तर ते महिपतला भेटायला गेलेले असतात. हे ऐकल्यानंतर रविराजांना तर धक्काच बसतो. रविराज म्हणतात काय सांगते सुमन हे सगळं तू. तेव्हा सुमन सांगत असते की हो भाऊजी, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे आता महिपतचा फोन आलेला असतो. तो फोन उचलल्यानंतर आता रविराजांच्या समोर महिपत काय काय बोललेला असतो. महिपत चिडलेला असतो. महिपत म्हणत असतो की नागराज शेठ, त्या प्रियाने ना खरंच डोकं खाल्लेलं आहे. कारण तिला एकतर आपण आणलं आणि ती आपल्या चांगलं टे लागलेलं आहे. ही गोष्ट काही मला नागराज शेठ पटलेली नाही आहे बरं का. आपल्याला नक्कीच काहीतरी असं करावं लागणार आहे की ज्यामुळं ती अडचणीत येऊ शकते. तिच्यामुळं जर आपल्याला त्रास होत असेल ना, तर आपल्याला विचार करावा लागणार आहे, असं हे बोलणं चालू असतं. त्याचबरोबर एवढं सगळं केलेलं आहे आणि माझी मुलगी जेलमध्ये आहे आणि ही आता निवांत राहणार आहे इथं बाहेर. एवढं 22 वर्षापूर्वी एवढा गोंधळ घातलेला होता, तरीही आपण अजूनही सापडलं गेलेलं नाही आहे. एवढं तुमच्या भावाचा, भाऊजाईचा, त्याच्या पोरीचा अपघात घडवला, पण तेव्हा कुठलीही गोष्ट चुकीची घडली नाही आणि आता हे सगळं काय चालू आहे, असं इकडे महिपत बोलत असतो. तेव्हा मात्र आता तो फोन तर रविराजांनी उचललेला आहे. त्यामुळं महिपतला माहीतच नाही आहे की हा फोन रविराजांनी उचललेला आहे. त्यामुळं महिपतची मात्र वाट लागलेली असते आणि महिपतने एवढं सगळं कारस्थान करूनही आता हे जे कारस्थान आहे ते आता रविराजांच्या समोर आलेलं असतं आणि आता खूप मोठा धक्का बसलेला असतो रविराजांना. कारण कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे. कारण या सगळ्या गोष्टींमुळं एवढं मोठं कारस्थान घडलेलं आहे. या प्रियामुळं आपल्या सगळ्यांना एवढा त्रास सहन करायला लागलेला आहे हे रविराजांना आठवतं. आणि तेव्हा मात्र रविराज तिथे असलेल्या प्रतिमा त्याचबरोबर सुमन ह्या दोघीही तिथे असतात. त्या दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र रविराज भयानक चिडलेले असतात. रविराज म्हणत असतात की हे सगळं काय आहे. कारण यांच्या सगळ्यांमुळं आपल्याला एवढा मनस्ताप सहन करायला लागलेला आहे, एवढं सगळं आपल्याला सहन करायला लागलेलं आहे. आणि आत्ता हा जो महिपत आहे तो नागराजला सांगतोय, म्हणजे नागराज हा महिपतला सामील झालेला आहे. एवढं सगळं चालू असतं आणि हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे रविराजांना. रविराजांना तर प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे. कारण या सगळ्याचं काय होणार आहे. हा नागराज असं का वागलेला आहे. सुमन तर सांगत असते की अहो भाऊजी, हे ना तुम्हाला नाही माहिती, हे गेली कित्येक वर्ष झालं ते महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण आज महिपत आपल्याला मदत करायला तयार झालेला आहे. त्याचं कारण काय. तेव्हा रविराजांना धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतात की नाही, बाद झालं आता ना, आपण एक गोष्ट करायची आहे की नागराजला यातलं काहीही कळू द्यायचं नाही. कारण नागराजने कितीही या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरीही आपण मात्र त्याच्यापर्यंत कुठलीच गोष्ट पोहोचू द्यायची नाही. आणि सुमन, तुलाही सांगतोय मी भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं घाबरण्याची गरज नाही. सुमनने एवढंही सांगितलेलं असतं की मला माझ्या भावाची मुलगी पूर्वा आहे ना, तिला मारण्याची धमकी दिलेली आहे नागराजने. हे ऐकल्यानंतर इकडे रविराजांना तर धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतात काय, एवढी मजल गेलेली आहे. बरोबर आहे, कसं आहे, स्वतःच्या सख्या भावाला तो मारायला घाबरला नाही आहे, तर आता तुझ्या भावाची मुलगी वगैरे ह्या गोष्टी तर त्याच्यासाठी काहीच नाही आहे. तो अट्टल गुन्हेगार झालेला आहे. या गोष्टीचा इकडे खूपच राग येत असतो रविराजांना. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य विचार करत असतात की नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, या सगळ्यामागे काय आहे, हे सगळं ते विचार करत असतात. पण त्यांच्या डोक्यात मात्र अजूनही काहीच आलेलं नसतं. आणि मग अर्जुन म्हणत असतो की जर आश्रमातून 2 गाठोडी गायब झालेली होती,
तर ती गाठोडी गेली कुठं, आपल्याला त्या गोष्टी शोधाव्या लागणार आहेत, हे अर्जुन चैतन्याला सांगत असतो. चैतन्य म्हणत असतो की हो अर्जुन, कारण बघ ना तू नक्की काय झालेलं आहे. कारण तिथे बरोबर 20 गाठोडी होती, तर तिथे 18 गाठोडी भरत आहेत, म्हणजे 2 गाठोडी गायब आहेत. आणि ती 2 गाठोडी नेमकी कोणाची आहेत, तर सायली आणि प्रिया. आता प्रिया तन्वी म्हणून आली, पण आपल्याला प्रत्येक वेळेस डाऊट आहे की ती तन्वी नाही आहे याचा. आणि सायलीचं गाठोडं काय गायब केलं आहे, अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुझ्या लक्षात येतंय का, सायली वहिनींचं सगळं वागणं राहणं त्याचबरोबर त्यांच्या सवयी आपल्या सगळ्यांनाच प्रतिमात्यासारख्या जाणवत असतात. मग या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, नक्की काय आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतात की नाही, या सगळ्यामागे काहीतरी वेगळं आहे, हा विचार रविराजांच्या डोक्यात आलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे खूपच असं असतं की इकडे महिपतने फोन केलेला असतो. तेव्हा महिपतला इकडे अर्जुन म्हणतो, पण तुम्ही फोन करण्याचा काय संबंध आहे. तेव्हा महिपत सांगत असतो की मला बोलायचं आहे म्हणून मी फोन केलेला आहे. कसं आहे माहिती आहे का वकील साहेब, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण मला तुमच्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे. इकडे रविराजांनी सुद्धा आता अर्जुनला फोन ट्राय केलेला असतो, कारण रविराजांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं, नक्की काय घडलेलं आहे, हे सगळं काय आहे, ह्या गोष्टी त्यांनाही शोधायच्या असतात. आणि म्हणूनच त्यांनी अर्जुनला कॉल केलेला असतो. आता रविराजांनी अर्जुनला कॉल केलेला असतो, पण नेमका अर्जुनचा कॉल एंगेज लागत असतो, कारण त्याचवेळी इकडे रविराज हे इकडे अर्जुन हा महिपतसोबत बोलत असतो. मग अर्जुन जेव्हा महिपतसोबत बोलत आहे तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो की हे बघा वकील साहेब, कसं आहे माहिती आहे का, त्या प्रियाने खूप कारस्थानं केलेली आहेत, तिच्यामुळं माझी मुलगी आज जेलमध्ये आहे आणि ती म्हणजे निर्दोष सुटून आलेली आहे. आणि या सगळ्यालाही कारणीभूत मला तिने लावलेलं आहे, कारण नशीब त्या दिवशी माझा मित्र तिथं आला, त्याने कोर्टात साक्ष दिली म्हणून हे सगळं मॅनेज होऊ शकलं, नाहीतर तिने मला जेलमध्ये पाठवायची तयारीच केलेली होती. तेव्हा महिपत इकडे म्हणत असतो की तिने एवढी पुढची निघालेली आहे की तिने मला फोन केला आणि त्याचबरोबर मला हुसकवलं, मला सांगितलं की बघितलं का तुमची मुलगी अजून जेलमध्येच आहे, मी ते आरामात आहे, मोमो गादीवर राहते आणि मी काय उलटा खोपडीचा माणूस, मला ती गोष्ट पटली आणि मी तिचं ऐकून घेतलं आणि मी डायरेक्टली तिथं तिच्यावरती हल्ला करायला गेलो, कारण मला राग आलेला होता. हे सगळं महिपत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे रविराज आणि सुमन त्याचबरोबर प्रतिमा बोलत असतात. प्रतिमा थोडी पॅनिक झालेली असते. प्रतिमा म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे नागराज भाऊजींनी आपला अपघात घडवून आणलेला आहे आणि आपल्याला या गोष्टीची कल्पनासुद्धा नाही, असं इकडे सुमनचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की हो, नागराजनेच अपघात घडवून आणलेला आहे, हे सगळं माहिती असलं तरीही आपण काहीच करू शकत नाही. सध्या तरी आपण शांत राहायचं आहे, कारण नागराजच्या डोक्यात पुढचा काय प्लॅन सुरू आहे त्याबद्दल मी थोडासा विचार करत आहे, असं रविराजांनी सांगितलेलं असतं. सुमनला सुद्धा सांगितलेलं असतं की हे बघ सुमन, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही तुला एक गोष्ट मला तुला सांगायची आहे, आणि ती म्हणजेच की तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं तुला काळजी करायची गरज नाही, अशा पद्धतीने बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सुमनला सांगितलं आहे की आता काळजी करू नकोस, जरी नागराज घरी आला तरी आपण त्याला काही कळू द्यायचं नाही, पण नागराजला या सगळ्याची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे, असं रविराज म्हणत असतात. सुमन म्हणत असते की हो, तो माणूस माझ्यावरती आता हात उचलत आहे, माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने वागत आहे, असं इकडे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा रविराज म्हणत असतात की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग काळजी करू नकोस, मग तू बिनधास्त राहा, मी आहे ना, मी करेल सगळं मॅनेज, असं इकडे रविराजांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सुमन शांत झालेली असते. अर्जुनला इकडे महिपतचा फोन चालू आहे. महिपत मात्र अर्जुनला म्हणत असतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी कशी आहे, तिच्या पायावर जे तुम्हाला तुळशीपत्राचं जे चित्र दिसतंय ते काही खरं नाही आहे, तिने गोंधवलेलं आहे ते, आणि तिने गोंधवून घेतलेलं होतं, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हव्या होत्या आणि सुभेदारांच्या घरात तिला, किल्लेदारांच्या घरात आणि त्यानंतर सुभेदारांच्या घरात, इव्हन तुमच्या भावाला सुद्धा संपवण्यासाठी त्यांच्याशी लग्न केलेलं आहे. तिला प्रॉपर्टी हवी आहे, किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाची प्रॉपर्टी हवी आहे, त्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे, असं महिपत सांगत असतो. इकडे अर्जुन म्हणतो की पण मी तुमच्या बोलण्यावर का विश्वास ठेवायचा. महिपत म्हणतो जे पुरावे आहेत तेही मी देऊ शकतो, त्या टॅटू जो सेंटर आहे ना त्याचं मी नाव देऊ शकतो, पत्ता देऊ शकतो, त्याचबरोबर
तिनं खरी तन्वी नाही आहे, कारण तिने आश्रमातली 2 गाठोडी गायब केलेली होती. हे जेव्हा महिपत सांगत असतो तेव्हा अर्जुनला क्लिक होतं. म्हणजे अगदी बरोबर आहे की आश्रमातली 2 गाठोडी गायब होती आणि 2 गाठोडी गायब होती, त्यातली मग कुठं आहेत गाठोडी? तेव्हा महिपत म्हणतो की तिच्याकडेच आहेत ती गाठोडी. आणि अर्जुनला तर एक गाठोडं तिच्या कपाटामध्ये सापडलेलं पण असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही ना खोटं बोलताय. कसं आहे माहिती आहे का महिपत, तू खोटं बोलतोयस आणि मी तुझ्यावर का विश्वास ठेवू? कारण तू तर एवढा मोठा दुश्मन आहेस ना माझा, आणि मी तुझ्या पोरीला जेलमध्ये टाकले तरीही. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे, तुम्ही कायद्याने चाललात. तुम्ही पहिल्यापासून अर्जुन साहेब कसं आहे माझ्या विरोधात होता, तुम्ही कायद्याच्या बाजूने चालणारे माणसं आहात. पण ही जी प्रिया आहे ना, ती वाटते तेवढी साधी सोपी नाही आहे असं तो सांगत असतो. आणि आता मात्र अर्जुनला खरं तर ह्या गोष्टी पटायला लागलेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे अर्जुन आता त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. आता महिपतचा कॉल झालेला असतो, सिनियरचा का कॉल येतोय म्हणून अर्जुन हा कॉल उचलू लागतो. आणि जेव्हा अर्जुनने आता रविराजचा कॉल केलेला असतो तेव्हा रविराज सांगू लागतो की अर्जुन हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला महिपतच्या फोनवरून म्हणजे महिपतचा नागराजला फोन आलेला होता आणि मला एक गोष्ट कळलेली आहे. तेव्हा इकडे रविराज सांगत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की नागराज काका, हां बरोबर आहे, मला चैतन्य बोललेला होता. कारण नागराज काका हे नेहमी महिपतकडे असतात. कारण जेव्हा चैतन्य तिथं राहायचा तेव्हाही नागराज काका आणि महिपत यांचे चांगले संबंध आहेत हे मला चैतन्याने मागेच सांगितलं होतं. ही गोष्ट मी सिनियर तुला सांगायचं विसरलेलो आहे असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट मला कळलेली आहे, ती म्हणजे आपली प्रिया आहे ना, ती खरी तन्वी नाही आहे, आपली तन्वी दुसरीच कोणीतरी आपल्याला फसवलं आहे. तेव्हा नागराज म्हणतो महिपत म्हणतो की तुला कोणी सांगितलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला महिपतने स्वतः कॉल केलेला आहे आणि प्रियाने आत्तासुद्धा इकडे महिपतला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे आणि मग स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुनलाही धक्का बसलेला असतो आणि अर्जुन आणि रविराज दोघंही हादरलेले असतात. फायनली आता यांना शोध घ्यायचा आहे की खरी तन्वी कोण आहे. आता खरी तन्वी कशी आहे, कोण आहे, हे कसं शोधणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.